बालवयामध्ये एखाद्या लेकराचा बाप मरणं फार मोठं दुःख आहे महाराज। कारण जगात आईची माया ना बापाचं प्रेम किती पैसा असेल ना आपल्याकडे ते पैशाने सुद्धा विकत मिळत नाही। आईची ममता ना बापाची माया हे पैसे किती खर्च करा त्याने विकत मिळत नसतं माणसाला। जोपर्यंत मायबाप जीवनामध्ये आहे ना तोपर्यंत भरभरून प्रेम करा त्यांच्यावरती, भरभरून माया करा त्यांच्यावरती। ज्या दिवशी या जगाच्या आड निघून जातील ना, किती रडा, किती ओरडा, किती हाका मारा, बापाचा मेलेला फोटो जवळ घेऊन त्याला कवटाळून आपल्याला आपला बाप परत मिळत नसतो हे लक्षात घ्या। पण जीवनात किती मोठं झालं ना, किती मोठ्या पदावरती आपण पोहोचलं ना, जोपर्यंत आईने केलेला कौतुक आणि बापाची कौतुकाची थाप आपल्या पाठीवर नाही ना, आपण केलेलं सगळं कार्य व्यर्थ आहे, आपण कमावलेलं सगळंच व्यर्थ आहे। म्हणून आमचे साधू संत पुन्हा पुन्हा सांगतात, मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवता मत्वा गृही निषेवेत सदा सर्व प्रयत्नतः। आई वडिलांच्या सेवेकरिता माणसाने सदैव तत्पर असलं पाहिजे। माऊली म्हणतात, सकळ तीर्थाची धुरी जी का माता पितरे तया सेवे सिकीर शरीरे लोण की जी। आई वडिलांच्या प्रेमाकरिता, आई वडिलांच्या करिता माणसाने सदैव तत्पर राहिलं पाहिजे। कारण ढगाच्या आड गेलेला सूर्य माणसाला दुसऱ्या दिवशी पुन्हा दिसतो, पण मातीच्या आड गेलेली आई आणि बाप माणसाला पुन्हा कधीच दिसत नाही। अरे है कौन सी चीज जो यहाँ नहीं मिलती, है कौन सी चीज जो यहाँ नहीं मिलती। सब कुछ मिलता है दुनिया में। पैसों से आप गाड़ी खरीद लोगे, पैसों से आप बंगला खरीद लोगे, पैसों से मकान खरीदोगे, दुकान खरीदोगे, लेकिन पैसों से कभी माँ बाप नहीं खरीदे जा सकते। पैशाने माय बाप नाही विकत घेता येत। कधी कधी एक आई आपल्या मुलाला म्हणते, हे मेल्या उन्हात मेल्यापेक्षा सावलीत मर। तिच्या मर म्हणण्यातही प्रेम आहे महाराज, तिच्या मर म्हणण्यातही प्रेम आहे। घरातून एखादा व्यक्ती घराच्या बाहेर पडला ना, प्रत्येकाचे प्रश्न त्याला वेगळे वेगळे असतात। बाप विचारतो, काही कमावलंस का? बहीण विचारते, काही जपून ठेवलंस का? भाऊ म्हणतो, काही आणलंस का? फक्त आई जवळ येते म्हणते, बाळा सकाळपासून बाहेर गेला, काही खाल्लंस का? हे विचारणारी फक्त आई असते। जगात सर्व गुन्ह्याला ज्या ठिकाणी माफी मिळते ना, ते न्यायालय जर कोणाचं असेल तर ते आमच्या मायचं आहे, ते आमच्या आईचं आहे। जगात आईसारखं प्रेम आणि बापासारखी माया हे आपल्याला दुसऱ्या ठिकाणी कुठेच मिळू शकत नाही। दुसऱ्याच्या आईला किती प्रेमाने आई म्हणून हाक मारा, ती आपली आई कधीच होत नाही, लक्षात घ्या। जोपर्यंत आपले मायबाप जिवंत आहे ना, तोपर्यंत जगाच्या पाठीवरचं प्रेम, जगाच्या पाठीवरची माया, जगाच्या पाठीवरचं वात्सल्य, जगाच्या पाठीवरची करुणा हे जिवंत आहे। ज्या दिवशी तुमची माय मरेल ना, त्या दिवशी जगातली माया तुमच्यासाठी मेली हे समजून घ्या तुम्ही। आपली माय जिवंत आहे तोपर्यंत जगातली माया जिवंत आहे, आपला बाप जिवंत आहे तोपर्यंत आपला माहेर शाबूत आहे। म्हणून मायबापाची किंमत ठेवा। काही लोक आजकाल मायबापाला काही बोलून जातात, कधी कधी मुलगा बोलून जातो, आई तुला ना अजिबात अक्कल नाही। मुलगी लहान असते ना त्यावेळेला तिचा बाप तिला म्हणत असतो, तुला ना अजिबात अक्कल नाही। तरुण झाली की भाऊ म्हणतो, तुला ना अजिबात अक्कल नाही। लग्न झालं की नवरा म्हणतो,
तुला ना अजिबात अक्कल नाही. म्हातारा झालं की मुलगा म्हणतो तुला ना अजिबात अक्कल नाही. नेमकी आपल्याला अक्कल कधी येते हेच आपल्याला कळत नाही. हे दुर्दैव आहे आपलं. ज्या मुलाला हळाचे काळ रक्ताचं पाणी जीवाचं रान करून लहानाचं मोठं करावं, तो मुलगा मोठं झाल्यावर आपल्याला म्हणतो काय केलं तुम्ही आमच्यासाठी. त्याला सांगावं तुला जन्माला घातलं हे सगळ्यात मोठं पाप केलं, बाकी काहीच केलं नाही. ती काठी टेकत टेकत तुमच्या जवळ येईल, पाठीवरून हात फिरवेल, आपल्या घरातलं कुशल मंगल आपल्याला विचारेल. आणि तिच्या पदरात तिने अनेक दिवसापासून एक 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 रुपया जमा करून ठेवला असेल. 50 रुपये तिच्या पदरामध्ये त्या ठिकाणी बांधून ठेवले असेल तिने कितीतरी दिवसापासून. जेव्हा घरात कोणीच नसेल ना तेव्हा एकटी तुमच्या जवळ येईल, ते पदराची गाठ सोडेल आणि ते जमा झालेले 50 रुपये तुमच्या हातावर ठेवेल. पण मी शपथ घेऊन सांगते तुम्हाला, तुमच्याकडे 50 करोड असू द्या, तुमच्याकडे 50 करोड असू द्या, पण आईने जे 50 रुपये दिले ना त्या 50 रुपयाची सर त्या 50 करोडाला सुद्धा येत नाही. एवढं प्रेम त्या 50 रुपयामध्ये, त्या आईची माया त्या रुपयामध्ये असते. ते 50 रुपये म्हणजे पैसे नाही, ते 50 रुपये म्हणजे त्या आईची माया आहे. ते 50 रुपये म्हणजे आईचं प्रेम आहे. ते 50 रुपये म्हणजे आईचं वात्सल्य आहे, ममता आहे. म्हणून आई वडिलांची कायम किंमत ठेवायला शिका. मेल्यानंतर किती ओरडलो ना आपण, किती आवाज दिला, एकदा तरी जागी हो, एकदा तरी जागी हो, ती पुन्हा कधीच आपल्याला दिसणार नाही. ते कधीच आपण तरसून जाऊ तिची एक हाक ऐकण्याकरिता. ती आई आपल्याला परत कधीच दिसणार नाही. जो आपल्यासाठी रात्रभर दिवसभर काबाड कष्ट करणारा बाप असतो ना, कधी कधी त्याच्या बनियांची सुद्धा चाळणी झालेली असते. आपल्याला लाज वाटत असेल, पण त्या बापाची कधीच लाज वाटून घेऊ नका. का? कारण आपलं करता करता आपल्या नशिबाची भोक त्याच्या बनियांना पडलेली आहे, हे माणसाने कायम हृदयात ठेवा. बाप आजारी असतो, आजारी बाप असतो, औषध मात्र आपल्याकरिता असतं. आपल्याला 4-4 चपलांचे जोड असतात, त्याला मात्र तो एका जोडावर राहतो. आपल्याला घालायला नवीन रोज ड्रेस असतो, पण बाप स्वतःसाठी कपडे सुद्धा तेवढ्या आनंदाने विकत घेत नाही. आमच्या माता भगिनींची सवय तर अशी आहे, घरात जर 2000 रुपये साडीला मिळाले ना, त्यात तुम्ही 1000 रुपयाची साडी घेता, 1000 रुपये आपल्या लेकरासाठी लावून ठेवता. का? कधी अडी अडचणीला हेच पैसे आपल्याला कामाला पडतील. एवढी या संसारासाठी जपवणूक आम्ही करतो. मोठं झाल्यानंतर तेच मुलं आम्हाला विचारत नाही, अरे आज प्रत्येक माणूस दुःखी आहे. ज्याला मुलं झाले तोही दुःखी आहे, ज्याला नाही झाले तोही दुःखी आहे. माणसाने जीवनाचा ताण घेऊन कधीच जगू नये. कारण मी जर तुमच्याजवळ केळीचं पान दिलं ना, केळीचं पान, तुम्हाला सुई दोरा दिला आणि तुम्हाला जर म्हटलं ही केळीचं पान तुम्ही मला शिवून दाखवा, शिवू शकाल तुम्ही? जेवढं शिवायला जाल ना तेवढं फाटत जाईल केळीचं पान. तसाच हा संसार आहे, तसाच हा व्यवहार आहे. जेवढं याला शिवण्याचा प्रयत्न कराल ना तेवढा फाटत जाईल हा. म्हणून कशाचा ताण घेऊ नका. हा मला असा म्हणतो, तो मला तसा म्हणतो. आज ज्याला मुलं आहे तोही ताणात आहे, ज्याला नाही तोही ताणात आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तोही दुःखी आहे, ज्याच्याकडे काहीच नाही तोही दुःखी आहे. ज्याला खायला भरपूर आहे तोही दुःखी आहे, ज्याला खायला काही नाही तोही दुःखी आहे. ज्याला घालायला भरपूर कपडे आहे त्याला प्रश्न आहे कोणता घालून, ज्याला घालायला नाही त्याला प्रश्न आहे की आता काय घालू. ज्याच्याकडे खायला भरपूर आहे त्याला प्रश्न आहे काय काय खाऊन, ज्याच्याकडे खायला काहीच नाही त्याला प्रश्न आहे काय खाऊ. ज्या माणसात 500 रुपयाचं पोतं विकत घेण्याची ताकद आहे ना त्याच्यात उचलण्याची ताकद नाही, आणि ज्याच्यात उचलण्याची ताकद आहे त्याच्यात विकत घेण्याची ताकद नाही. कशाला जगाचा ताण घेऊन जगायचं आपण. हा मानवाचा जन्म आपल्याला पुन्हा पुन्हा मिळत नाही. म्हणून या जगाचा ताण घेणं सोडून द्या. फक्त आपल्या मायबापाला जीवनात किंमत द्या, आपल्या परिवाराला आनंद द्या.